चे अध्यक्ष विठ्ठलराव सोनवणे साहेब यांचं आणि सावित्रीबाई सेवा मंडळाचे सावित्रीबाई सेवा मंडळाचे सर्व विठ्ठलराव सोनवणे साहेब यांनी विनंतीस मान देऊन जे उपस्थिती दाखवले ते सावित्रीबाई प्रीमियर लीगचे सर्व पदाधिकारी व खेळाडू आपले सहर्ष स्वागत करतात. हॅलो, सुब्रातीबाई मनसुरी यांचं सुद्धा स्टेजवरती स्वागत आहे. खूप वेळपासून बसलेले ते आम्ही त्यांना बघतोय. सामना सुरू करावा. आपले अली मामू यांनी सुद्धा स्टेजचा ताबा घ्यावा, स्थानपन्न व्हावे. तीन बॉल 10 रन. मोना यांच्या बॅटीतून आपल्याला किती रन पाहायला मिळतात त्यांच्या संघासाठी. हा शेवटचा अंतिम सामना आहे, तर हा सामन्यामध्ये आपल्याला नुसतं षटकार आणि चौकारच पाहायचा आहे. बघूयात कोण कशी कामगिरी करते आपल्या संघासाठी. प्रयत्न खूप आहे आणि मिस फील्ड आणि ते चौकार. आज आपल्याला सावित्रीबाई फुले नगर मधले सर्व खेळाडू क्रिकेट प्रेमी आज या सावित्रीबाई प्रीमियर लीगच्या माध्यमातून आपल्याला सर्वांना आचारा मैदानामध्ये पाहायला मिळतात. जो उत्साह आहे हा गेले 5 वर्ष आपण पाहतोय. वाईट बॉल. सुंदर असा फटका मोना यांच्या बॅटीतून. मिसफील्ड कॅच होती. अत्यंत गच्चा क्षेत्ररक्षण यांच्याकडनं. अत्यंत टीमसाठी हा एक संधी होती. मोनाची कॅच सुटली संधी होती त्या तुमच्या टीमसाठी. 1 to go. शेवटचा बॉल पाहूयात. आकाश खरात छान असा बॉल. सावित्रीबाई प्रीमियर लीगचे आपले सर्व स्पॉन्सर्स संसार नर्सिंग होम, नोवा लॅब्स, खुशाल हॉस्पिटल, मोहम्मद ऑटो गॅरेज. 16 रन 16. ह्या सर्व स्पॉन्सरचे सावित्रीबाई प्रीमियर लीग तर्फे सहर्ष स्वागत आणि विशेष सहकार्य ज्या आपल्याला या लीग मध्ये लाभलेले आहे. कुलदीप कानू, ऍडव्होकेट मंटू जोशी, ऋषिकेश चिपकर, अलंकार मोहिते, नितीन खंडे, अभिषेक खरात, अब्दुल वाहिद मोना, अमोल गोखले, मंगेश शिंदे.
अरे बॉलरचं नाव काय? दोन्ही टीमचे एक एक प्लेयर इकडे पाठवावे. बॉलर रोहित ओगानिया, बॅट्समन प्रवीण नेवगे. सुंदर असा फटका, फोरच्या दिशेने चौकार. सुंदर असा फटका प्रवीण नेगेच्या बॅटीतनं आणि छान क्षेत्ररक्षण निखिल शिंदे यांच्याकडनं आपल्या संघासाठी. निखिल शिंदे जे आपल्याला अतिशय खरोखर जे खेळताना दिसत आहे, खूप क्रिकेट प्रेमी आपल्याला, आणि शेवटच्या सामन्यासाठी जे त्यांचे जे प्रयत्न आहेत आपल्या संघासाठी, छान असे प्रयत्न. सुंदर असा फटका. या बॉलातून 2 रन आलेत. संघ 25 रन. गोलंदाज दीपक जगदने, फलंदाज मोना, यष्टीरक्षक संदेश गाडे, क्षेत्ररक्षक निखिल शिंदे. दुसऱ्या षटकला सुरुवात होत आहे. पाहूयात या षटकातून आपल्याला किती धाव मिळतात आहे. उमेदवारांसाठी आपल्याला किती धाव गोळा करता येईल बघूया. मोना यांच्या फलंदाजीतून गेल्या सीझनचे विजेते राहिलेले आहेत. छान असा प्रयत्न होता कॅच करायचा किरण शिंदे यांच्याकडून, पण अपयशी ठरलेले आहेत. छान प्रयत्न. चौथ्या सीझनचे विजेते होते उमेरा 11, आणि या सीझन मध्ये सुद्धा उमेरा 11 फायनल अंतिम सामना फेरीत आपल्याला पाहायला मिळतात. दोन चेंडू 28 धावा.
उत्कृष्ट असा फटका प्रवीण नेगे यांच्या बॅटीतून बॉल डायरेक्ट सीमारेषा पार षटकार. शेवटचा बॉल. $36 रन. धाव संख्या 36. शेवटचा चेंडू पाहूयात काय. छान असा सुंदर असा त्रिफळा छिद्द केलेला आहे. शेवटच्या चेंडूवरती जे यश मिळालेलं आहे दीपक जगदेने यांना खूप चांगलं प्रदर्शन दाखवले आपल्या संघासाठी. 37 धाव संख्याचं आव्हान केलेलं आहे. 36 रन उमेरा 11 यांनी केलेले आहेत. लवकरात लवकर उमेरा 11 यांनी आपले सर्व खेळाडूंना मैदानात पाठवावे. सावित्रीबाई प्रीमियर लीग पर्व 5वे सर्व संघांचे हार्दिक स्वागत. या सामन्यात ज्या सर्व संघांनी जो भाग घेतलाय त्या सर्व संघांचे हार्दिक हार्दिक आभार. ऍक्टिव्ह क्लब, रायसिंग टायटन्स, महिरा स्ट्रायकर्स, वन विजन, उमेरा 11, प्रिन्स 11 या सर्व संघांचे 6 संघांचे हार्दिक हार्दिक अभिनंदन सावित्रीबाई प्रीमियर लीग तर्फे. आणि त्याचप्रमाणे सर्व संघ मालकांचे सुद्धा हार्दिक हार्दिक आभार सावित्रीबाई प्रीमियर लीग तर्फे व सर्व सदस्य, कमिटी मेंबर, आयोजक, आपल्या सर्वांचे लाडके मोहम्मद भाई, प्रशांत सोनवणे यांचा सुद्धा हार्दिक हार्दिक आभार. निखिल शिंदे सुद्धा यांचा हार्दिक आभार. आणि आताच आमचे उपस्थिती दाखवले दिनेश गायकवाड यांचा सुद्धा हार्दिक आभार. वेळात वेळ काढून 2 दिवस आमचा सामना झाला पण आज त्यांनी वेळात वेळ काढून त्यांनी आम्हाला इथे उपस्थिती दाखवली. त्यांचा हार्दिक हार्दिक आभार. हॅलो, सावित्रीबाई सेवा मंडळाचे आपले मोठे भाऊ सुनील भाऊ सोनवणे यांचं सुद्धा हार्दिक स्वागत मी करतोय. त्यांनी सुद्धा उपस्थिती दाखवली इथं मैदानात. हार्दिक स्वागत तुमचं. लवकरात लवकर उमेरा 11 क्षेत्ररक्षण लावावे आणि सामना सुरू करण्यात यावा. कॅप्टन अंपायर पंचा पंचांना विनंती लवकरात लवकर सामना सुरू करायचा. हा सामना 3 षटकांचा आहे. वन विजन आपले दोन्ही खेळाडू पाठवावे धावपट्टीवरती. खेळपट्टीचा ताबा घ्यावा. आपल्याला अंधारात सामना खेळवायचा नाहीये. हा सामना रोमांचक झालेला पाहिजे. आपल्याला पाहायचा आहे. पाहूया सावित्रीबाई प्रीमियर लीगचे पर्व 6वे व पर्व 5वे यांचे विजेता कोण होते आणि याचा ट्रॉफीचा मानकरी कोण ठरतोय. आपल्याला थोड्याच वेळात आपल्याला कळेल.
की या सामन्याचा विजेता कोण असणार आहे, या पर्वाचा विजेता कोण असणार आहे, आणि हे पाहण्यासाठी सर्व प्रेक्षक सर्व खेळाडू उत्सुक आहेत. जुम्मन भाई यांचं हार्दिक स्वागत करतोय सावित्रीबाई प्रीमियर लीग. मोहम्मद भाई निखिल शिंदे प्रशांत सोरेने प्लीज यहाँ पर आइए प्लीज. सुंदर असा फटका दीपक जगदन यांच्या बॅटीतून पाहायला मिळतोय. 6 षटकार. सुंदर असा पुन्हा फटका. 2 धावांचा प्रयत्न, धावा यशस्वी. पाच चेंडू 10 धावा. 5 धाव, 5 बॉल, 4 बॉल, सॉरी 4 बॉल. किती बॉल? सुंदर असा फटका दीपक जगदन यांच्या बॅटीतून आणि चौकार. राजा सुंदर असा चौकार.
एम्पायरला विनंती आहे, प्रत्येक बॉलचा निर्णय लवकर काढवा, वेळ लावू नका. नवीन गोलंदाज आदर्श, बॅटर काय बोलला मला? मिस फिल्डिंग पाहायला मिळते आपल्याला आणि 4 रन. 1 विजन साठी अतिरिक्त रन मिळाले, अतिरिक्त धावसंख्या. सुंदर असा षटकार डायरेक्ट मैदानाच्या बाहेर सीमारेषा. खूप सुंदर असं क्षेत्ररक्षण आपल्याला जिलानी यांच्याकडनं पाहायला मिळते. आपल्या संघासाठी रन वाचवलेत. रिव्हर्स शॉट मारण्याचा प्रयत्न दीपक जगदने यांच्याकडनं. धावसंख्या 32 रन. सुंदर असा फटका दीपक जगदने यांच्या बॅटीतून आणि चौकार. 36 धावसंख्या. जिंकण्यासाठी 1 विजन साठी 1 रनाची गरज, 1 धावाची गरज. शेवटचा चेंडू. सुंदर असा रिव्हर्स शॉट मारायचा प्रयत्न आणि चौकार आणि 1 विजन यांनी हा सामना जिंकला आहे. सीझन 5 चे जे मानकरी जे ठरलेले आहेत 1 विजन संघ, कर्णधार आकाश खरात आणि त्यांच्या सर्व खेळाडूंचे हार्दिक अभिनंदन. आज आपल्याला सावित्रीबाई प्रीमियर लीग 5 पर्व 5 चे मानकरी जे ठरलेले आहेत 1 विजन आणि उपविजेता जे ठरलेले आहेत उमरा 11 या संघाने सुद्धा चांगला खेळ खेळलेला आहे, चांगला प्रतिसाद दिलेला आहे. गेल्या सीझनचे जे मानकरी ठरले होते उमरा 11 आणि या सीझन मध्ये सुद्धा त्यांनी अंतिम फेरीत जे आले होते आणि सामना जिंकण्याचा त्यांच्याकडून जो प्रयत्न होता तो अयशस्वी ठरलेला आहे. पण चांगला असा त्यांचा प्रयत्न या अंतिम सामन्यासाठी त्यांचे हार्दिक आभार आणि शुभ